गाइस, वेलकम बॅक मोनालिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे। आज मी मिरचीचे पकोडे काढणार आहे। आज काय झालं माहिती का तुम्हाला, आज दुपारपर्यंत काहीच वातावरण नव्हतं, पावसाचं फुल ऊन होतं, पण 4 नंतर इतकं गडगडाट आणि खूप पाऊस आला। तर असंच म्हणता येईल की बिन मौसम बरसात। तर म्हटलं चला आज काहीतरी चमचमीत बनवूया। तर मग आज चमचमीत मिरचीचे पकोडे बनवायचे आहे। त्यासाठी मी इथे पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। मिरच्या मी मिठामध्ये अर्धा तास चांगलं भिजवून ठेवला, त्यामध्ये काप करून त्यात मी मीठ घालून ठेवलं होतं, कारण चव फार छान लागते मिरच्यांची। जो अर्क जो आहे ना पिठामध्ये तो व्यवस्थित मेंटेन होतो। सो इथं मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडासा अर्धा स्पून छोटा ओवा मी असा कुस्करून टाकते, याचा फ्लेवर फार छान लागतो कुस्करल्याने। यात मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पण घालणार आहे। कॉर्नफ्लॉवरने फार क्रिस्पी होतात पकोडे। आणि चवीनुसार मी यात 1 चमचा मीठही घालत आहे। त्यात मी थोडंसं चवीनुसार अर्धा टेबलस्पून लाल तिखटही घालत आहे। आणखी फार छान चव येते आणि स्पायसी, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही फक्त मिठाचे करू शकता। यात थोडी हळदी पण घालायची आहे, हळदीने फार पिवळसर कलर येतो पकोड्यांचा। थोडं थोडं पाणी घालून मी हे छान मिक्स करून घेत आहे। सो हे पीठ चांगलं एकजूट करून घ्यायचं आहे बेस्ट पकोड्यांसाठी। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मिरचीच्या पकोड्यांसाठी। आज मी सोडा न यूज करता तुम्हाला पकोडे बनवून दाखवणार आहे, एकदम क्रिस्पी। अजूनही बाहेर पाऊस चालू आहे। मिरचीचे पकोडे आपले रेडी झालेले आहेत। आताच थोडंसं पीठ जे शिल्लक राहिलं होतं ना, म्हटलं चला आता त्याचबरोबर आपण बटाट्याचे पण पकोडे करून घेऊ। अगदी झटपट होणारे असे क्रिस्पी पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा। पावसाच्या दिवसात तर फार छान डिश आहे, चमचमीत। आणि मिरचीचा पकोडा आणि बटाट्याचे पकोडे हे रेडी झालेले आहे। न सोडा वापरता पण किती छान क्रिस्पी झालेले आहे बघा आपले पकोडे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, पावसाळ्यात अगदी रुचकर आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।